आज तर भाऊ डायरेक्ट आपल्या लॉईन जा केला की वायरिंग जळाली. आता हे जे लॉईन या वळणामध्ये गेला ना, हे तर फसला नाही तर हाताने घातलं फक्त आणि फक्त वाट करण्यासाठी. आता तुम्ही कधी बघितलं का ट्रॅक्टरनं वाट करताना, ते पण वळणातून? नाही म्हणजे पहिले थोडीशी वाट केली होती, त्याच्यावर फक्त ट्रायल घ्यायची होती आणि या ट्रायलच्या नादामध्ये आकेला की ट्रॉली वळणात जाऊन बसली होती. आणि आता हे रस्ता करायला फक्त आणि फक्त जेसीबी लागणार होती. ते म्हणतात ना, ज्याचं काम त्याला शोभते, दुसरं करायला जाते त्याचा बँड वाजतोय. आणि लॉयनचा बँड तर आकेला की वळणामध्ये वाजून गेला होता. तर आजचा विषय असा होता की आज मला शेतामध्ये तूर काढायची होती. तूर काढणं अवघड नव्हती, पण या शेतामध्ये ट्रॅक्टर नेणं अवघड होतं. कारण की या शेतामध्ये त्याला वाट नव्हती. आम्हाला पहिले वाट करून नंतर ट्रॅक्टर मध्ये न्यायची होती. पहिले तर आम्ही दोन्ही ट्रॅक्टरला घेऊन गावाकडे होतो, परंतु मधामध्ये असं काय झालं की मला ट्रॅक्टरच्या खाली उतरून पळावं लागलं. आता लॉयनला तर दात्या चालवत होते आणि मी सोनानिकला चालवत होतो आणि ट्रॅक्टर तर मागं पडत होते, जास्त अंतर पण नव्हतं. मी पुढे जात होतो की तेवढ्या दात्यानं फोन करून मला सांगितलं की ट्रॅक्टरची वायरिंग जळाली म्हणून. मी पहिले उतरून तर लॉयन जवळ जोरात जाऊन पोहोचलो आणि पोहोचल्यास समजले की वरच्या छत्रीची वायरिंग जळाली होती अख्ख्या लाखी आणि बोर्ड पण सगळा जळून खाक झाला होता. आता मला माहित पण नव्हतं नेमकं वायरिंगचा फॉल्ट झाला कशामुळे. आता काय जाऊ दे म्हणे, साडेसाती आपल्या माग आहेच तर आहे. आता आपण तर काय करू शकणार नव्हतो. आता किती पण नुकसान होते भाऊ, आपण इथं भरीत चालणार. पहिले तरी गुळ्याची ट्रॉली खाली करण्यासाठी डायरेक्ट पोहोचलो शेतामध्ये. आता इथं परत एक नवीन प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. एकतर इकून पण धान होता आणि इकून पण धान होता. आता नेमकं ट्रॅक्टर नेऊ कुठून मला हेच कळत नव्हतं. त्यामुळे डायरेक्ट आकड बक्कड बंबे बोचा मंतर मारला आणि शेतामध्ये ट्रॅक्टर टाकलं. आणि हो जास्त धानाचा पण काय खराब भाव झाला, बरोबर ट्रॅक्टर मधामधातून. आता इथं परत एक नवीन भानगड झाली होती. आता मला एकदम एवढ्या घुलतून ट्रॅक्टर खाली न्यायचं होतं, ते पण एवढं डायरेक्ट हाईट असताना. आणि त्यातल्या त्यात परत क्रॉस मध्ये म्हणजे ट्रॉली पडायची 100% गॅरंटी होती. परंतु भाऊ फायनली गुळ्या ट्रॅक्टर एकदम पदशीर जाऊन खाली झालं. आता खरा माझ्या पुढे एक चॅलेंज उभा होता. आता हे जे वळण आहे, वळणाच्या मला आरपार ट्रॅक्टर न्यायचं होतं. अगोदर मी ट्रॅक्टरची रिक्स घेतली, ट्रॉलीची रिक्स घेतली. पहिले ट्रॉली मध्ये घालून पाहिली आणि ट्रॉली तर आख्याला की मला जाऊन बसली होती. आता इथून ट्रॅक्टर जाणं काय पॉसिबल नव्हतं म्हणून थोडेसे गुळ्या गोठले भरून त्यावर टाकून दिले. आता मात्र थोडीफार वाट जमली होती आणि ट्रॅक्टर टायरी पण गेलं होतं. पण त्याच्यावर अगोदर काम होतं या मशीनला आरपार नाही ना, कारण की या मशीनची हाईट लई कमी आहे. आता पहिल्यांदा तर आपल्या दादाचा पण ट्रॅक्टर घालून पाहिला, डायरेक्ट अडकून बसलेलं बाबा केला. मी थोडे प्रयत्न करून बाहेर तर काढलं होतं आणि परत थोडीशी रिक्स घेऊन परत रानामध्ये पण नेलं. आता लॉयन तर एमटी गेला तर, परंतु मालाचा भरला जाणार नव्हता म्हणून मला पहिले रस्ता करून घ्यायचा. पहिले तर गावात जाऊन मशीन आणली आणि लगेच रस्ता करून घेतला. आता मात्र एकदम परफेक्ट रस्ता झाला होता. बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक फॉलो शेअर करून टाका. म्हणजे झालं. धन्यवाद.